नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी एक गोधडी भरलेली आहे आणि जवळजवळ आता पाहू शकता आपण 11:30 वाजलेले आहेत. तर ही एक गोधडी भरलेली आहे आणि याच्यामध्ये एक बेडशीट आहे. बेडशीट आणि 7 साड्या आहेत. तर टोटल 6 साड्या आहेत आणि एक बेडशीट आहे. तर म्हणजे 7 पदरची आता ही मी मस्त अशी गोधडी बनवणार आहे. तर या जुन्या साड्या बघा याप्रमाणे अशा आहेत आणि यामध्ये ही एक बेडशीट आहे. पाहू शकता यामध्ये अशी बेडशीट टाकलेली आहे आणि वर अशा सहा साड्या आहेत खालून आणि वरून अशा बरोबर मधोमध अशी बेडशीट टाकलेली आहे. तर हिचे जे लेस होते फॉल होते ते पारून आता फाडलेले सगळे फाडून घेतले सगळे लेस फॉल वगैरे सगळे फाडून टाकलेत. तर या गोधडीला आता भरलेली पण आहे. आता एक साईड याला टीप मारून घेणार आहे मी पटपट. आणि इकडं बघू शकतो ही आमची पिट्टू टाटा काय पिट्टू लय मजा वाटते टाटा करायला. टाटा का त्याला दोन्ही साईडला टीप मारून घेतली बघा याप्रमाणे. असं झटकून घेतलं ना मग घड्या येत नाही गोधडीला. याप्रमाणे असे झटकून घ्यायची गोधडीला पहिल्यांदा शिलाई करायच्या अगोदर. झटकली की असं आतल्या ज्या घड्या असतील त्या घड्या पूर्णपणे निघून जातात. आणि आता आपल्याला एक साईडने पहिल्यांदा या साईडने आता मी पूर्णपणे टीप मारून घेणार आहे. त्याच्यामध्ये 7 साड्या आहेत. तर 7 साड्यांची ही गोधडी आता मला बनवायची आहे. आणि बेडशीट असल्यामुळे गोधडी थोडीशी जड झालेली आहे. तर या गोधडीला एक साईडने आता टीप मारून घेत आहे मी. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता याप्रमाणे या गोधडीला टीप मारता होत आलेली आहे गोधडी माझी पूर्णही. तर ह्याच्यामध्ये एक बेडशीट आणि 6 साड्या म्हणजे 7 पदरची ही गोधडी आहे. तर मस्त चांगली गोधडी झालेली आहे आता ही. आणि बाहेर आता खूप असं ऊन पडलेलं आहे आता आमच्या साईडला. खूप असं ऊन आहे बाहेर. तर पाहुणे बघा हे काय घेतले कलिंगड. काय कापती कलिंगड काप तिला. लय ऊन पडले बाहेर आहे ना. गरम लय गरम पण होते. किती रुपयाला घेतलं? 100 रुपयाला 2 होते. 100 रुपयाला 2. एक छोटा आणि एक मोठा आहे. मस्त आहे लाल आहे. काप लवकर त्याला. खूप ऊन पडलेलं आहे बाहेर. आणि ही बघा आमची दिदी आहे का तिथं दिदी टेबू खुशू पिट्टू झोपलेली आहे आमची आता. नाही तर लय मस्ती करत असते है ना. खूप लाल आहे ना. फ्रेश वाटते फ्रेश आहे. येते तिथं विकायला आहे ना. आता ही गोधडी होईल माझी एक साईडला 10-15 मिनिटात अजून. तोपर्यंत हे गोधडीचं काय सर्व लेस वगैरे काढून ठेवली. एक साईडला पारू बघत आहे गोधडी आहे ना. या साडीचे खडे राहिले, खडे काढायला लागले. जास्त आहे खडे. हा लय खडे आहेत असे मोठे मोठे आहेत. काढ मग ही गोधडी होस्तो भरून टाकते गोधडी. हा सुईवर गेली की सुई तुटून पडते. कलिंगड गोड चांग है ना. कसं आहे खुशी? छान आहे. गोड आहे लय रस्सा पण आहे फ्रेश वाटत हा ना. आता अर्ध्या तासात गोधडी होऊन जाईल माझी एक साईडला. ही गोधडी झाली की मग हिचं मी आता बॉर्डर जास्तीचा भाग कट करणार आहे आणि नंतर मग बॉक्स पण बनवून घेणार आहे लगेच ती गोधडीचं पण काम एक साईडला पारू भरून घेत आहे. हे झाली की लगेच ती गोधडी मी करणार आहे. आज या दोन्ही गोधडी मला कंप्लीट करायच्या आहेत है ना. तर आता हिला मी पटकेस मारून घेतो अर्धी साईड आणि नंतर मग जास्तीचा भाग कापवत आहे ना. या गोधडीला आता मी एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे. तर पाहू शकता ही आता गोधडी माझी झालेली आहे पूर्णपणे शिवून. आणि पारू पण आता एक साईडला बघे काय झालं ही वर लावायची साडीला वरचे कवर लावायचे. तर मारणाचे खडे दिले कस्टमर म्हणले नवी साडी हीच लावायची. एकदम सगळं तर खडे आहेत या साडीला वरच्या साईडने. किती काढले बोट माझं झालं. तर वरचा कवर लावायसाठी कस्टमरने अशी साडी दिलेली आहे. तिला सांगितले होते तरी पण त्याने म्हणले नवी साडी वरची लावायला चांगली साडीच नाही. त्याच्यामुळे जाऊ दे आता काय आता काढ मग थोडंच राहील ना. अर्धा तास झाला मला काढायला. खडे जर नाही काढले आपण तर मग काय होणार की आपली सुई वगैरे तुटत असते. शिवायच्या अगोदर आपल्याला गोधडी शिवायच्या जो कवर असतो किंवा जे खडे असतात ते आपल्याला काढावंच लागतात. नाही तर आपली सुई पण तुटणार आणि गोधडी अशी म्हणजे दिसायला पण आपली चांगली दिसत नाही. त्याच्यामुळे हे खडे आपल्याला पूर्णपणे काढावंच लागतात.
तर अशी फिनिशिंग आलेली आहे बघा, एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. आता पारू इकडं आता जास्तीचा भागाला कट करत आहे या गोधडीला. तर आता जास्तीचा भाग कट करून झाला की या गोधडीला मी पटकन आता बॉक्स बनवून घेणार आहे. 2 ते 2.5 इंचाचा बॉक्स बनवणार आहे पटपट, आणि नंतर मग पारू याला गोधडीला बॉर्डर लावणार आहे. तर आज मला 2 गोधड्या बनवायच्या आहेत. तर त्यातली हे एका गोधडीचं अर्धं काम माझं झालेलं आहे आत्ता. ते 11:30 वाजता काम चालू केलं होतं. तर आता पाहू शकता जवळजवळ 1:30 वाजलेले आहे. म्हणजे जवळजवळ 2 तास गेले. मध्ये थोडा टाईमपास झाला होता माझा, त्याच्यामुळे अर्धा तास थोडा लेट झाला गोधडीला. नाही तर दीड दोन तास लागतातच एक साईड व्हायला गोधडीला. तर असं आता पारूनी कट करत आहे जास्तीचा भाग. आणि खूप असं ऊन पडलेलं आहे बाहेर, दुपारचा टाईम आहे. खूप असं ऊन पडलेलं आहे मस्त. तर या गोधडीला तर बॉक्स बनवून घेतो पटापट. पारूनी कट केलेला आहे जास्तीचा भाग. लांबीला जवळजवळ 7.5 फूट आहे आणि रुंदीला जवळजवळ 6 फुटापर्यंत ही गोधडी आता झालेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता ह्या गोधडीला मी बॉक्स बनवून घेतलेले आहे. 2-2.5 इंचाचे बॉक्स नाही का, याप्रमाणे असे आता बनवून घेतलेले आहेत. पारूचं पण चाललं एक साईडला. ही पण गोधडी भरली ना तू आता? भरली आहे. भर पटपट. आता माझी तिकडे शिवून झाली ती गोधडी. काय करते पिटू? हा टाटा कर. त्या भूक लागली तिला. भूक लागली तुला? भूक लागली? भूक लागली? तर आता दुसऱ्या गोधडीचं काम मी चालू करणार आहे. ही गोधडी आता मस्त अशी झालेली आहे. ज्याच्यामध्ये एक बेडशीट टाकली होती मी. तर अशी ही मस्त गोधडी शिवलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे कुठेही वळलेली नाही गोधडी. पाहू शकता ही मागची बाजू आहे आणि मागची बाजू पण कुठेही वळलेली नाही, एकदम मस्त अशी आलेली आहे. एक गोधडीचं काम झालेलं आहे आणि आता दुसऱ्या गोधडीचं काम मी चालू करणार आहे. तर एकच कस्टमरच्या 2 गोधड्या आहेत. तर त्याच्यातल्या आता एक गोधडीचं काम झालेलं आहे आणि आता ह्या दुसऱ्या गोधडीचं काम पारून इथं भरून ठेवलेलं आहे. तर ह्या गोधडीचं काम मी आता चालू करणार आहे. पाहू काय करते आता? मसाला भात करायचा आज, वाटाणा आणि सोयाबीन टाकून. दुपारचं जेवण आणि सहज भातच आहे ना, त्यासाठी बघा पाहू मस्त पैकी ते वाटाणा भात बनवायचा. तिखट भात म्हणतात ना, मसाला भात. तिखट भात म्हणते तर वाटाणा भात म्हणते. ठीक आहे, बनवतो मग. आता ह्या गोधडीला मी करतो चालू. हां, ते झालं की जेवून मी पण एक ग्लास पिऊन घेते. ओके. तर त्या गोधडीचं काम मी आता चालू केलेलं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता ह्या एक साईडने टीप मारायला मी या गोधडीला चालू केलेलं आहे. आणि आता आमचा झाला जेवायचा टाईम, जवळजवळ 3:30 वाजलेले आहेत. तर पाहू शकता पाहुण्याला मस्तपैकी असं तिखट भात केलेलं आहे. काय बनलंय? तिखट भात बनवले. तिखट भात, मसाला भात म्हणतात ना. वाटाणा सोयाबीन टाकून. आणि पावली दही पण आणायला सांगितलं होतं, तर मग आता दही पण घेऊन आलेलो आहे. दही आणि भात. वाढ मग सगळ्यांना जेवायला. पिट्टू ताट घेऊन बसलेली. पहिले पिट्टूला वाट. पिट्टू ताट वाजव घरी. तर मस्त असं पावली आता जेवण वाढलेलं आहे. मसाला काहीच आणि हे दही घेऊन आलो होतो आत्ताच. तर आज जेवणाला उशीर झाला आपल्याला ना, जवळजवळ 3:30 वाजलेत. तर गोधडीचं काम असतं कधी कधी अर्जंट, तर त्यामुळं होऊन जातो उशीर. तर मग आता पाहुणे मस्त असा भात बनवलेला आहे. तर बघूया टेस्ट कशी आहे. मस्त एकदम टेस्ट, दही बरोबर एकदम चांगलं लागतंय भात. पिटू काय का राईस खा. बस खा दही खायला. तिला दही बस आवडतं. मांडी घालून बस, मांडी घालून बस. खाऊ खा. तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर या गोधडीचं काम मी रेडी करणार आहे. पूर्ण करणारच आहे या गोधडीला मी आज. या गोधडीला मी त्या एक साईडने टीप मारून घेतलेली आहे पूर्णपणे. तर पाहू शकता आता याचा जास्तीचा भाग मी आता कापणार आहे. तर मस्त गोधडी झालेली आहे. याच्यामध्ये जवळजवळ 7च पदर होते. 7 पदरची ही गोधडी बनवलेली आहे.
याचा जास्तीचा भाग याप्रमाणे असं कट करत आहे पाडवा होता, तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर अजून ह्या गोदरीला मला बॉक्स बनवायचे आहेत. जवळजवळ 2-2.5 इंचाचे बॉक्स मी आता ह्या गोदरीला बनवणार आहे. वाजलेले 5:30 वाजलेले आहेत. तर अजून मला जवळजवळ 1 तास लागेल ही गोदरी बनवायला. तर 1 तासात बॉक्स बनवून झालं की या गोदरीचं काम पण माझं पूर्ण होऊन जाणार आहे. असे आता बॉक्स पण बनवून घेतले बघा या गोदरीला. तर 1 तास लागला मला या गोदरीला बॉक्स बनवायला. तर याप्रमाणे असे 2-2.5 इंचाचे बॉक्स या पूर्ण गोदरीला आता मी बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता 6:30 वाजलेले आहेत आणि 6:30 वाजता माझ्या आता ह्या दोन्ही गोदऱ्यांचं काम आता पूर्ण झालेलं आहे. फक्त आता बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे मस्तपैकी. जवळजवळ 7.5 फूट ह्या गोदरीची लांबी आहे. ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजूची पण फिनिशिंग पाहू शकता. कुठं अशी वळलेली नाही गोदरी, एकदम मस्त अशी आलेली आहे फिनिशिंग मागच्या साईडची पण. तर या 2 गोदड्या बनवल्या मी आज. तर याप्रमाणे अशा या 2 गोदड्यांचं काम आज माझं घरी झालेलं आहे. तर याच्यामध्ये जवळजवळ 9, 7, 8 साड्या होत्या, जास्त साड्या नव्हत्या, पातळच अशा गोदड्या आहे. आणि एक साईडला बघा पाडूचा पण एक ब्लाऊज झाला शिवून, है ना? हा झालाय का ब्लाऊज पूर्ण शिवून? हा शिवून झाले. फिटिंग करायचं फक्त राहिलं फिटिंगचं बाकी आहे ना? आणि गुंड्या शिवायचे. तर अशा पद्धतीने पाडूचा पण झाला एक ब्लाऊज शिवून आज. आणि माझ्या झालेल्या 2 गोदड्या शिवून पूर्ण. आता फक्त त्याला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. त्यांना बॉर्डर लावायचं आहे. हा या ब्लाऊजला गुंड्या शिवल्या की मग लावणार आहे संध्याकाळी, है ना? तर मग आज 2 गोदड्या बनवल्या मी. तर आज 2 गोदड्या बनवलेल्या आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला मी बनवलेल्या गोदड्या जर आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.